नेक्स्ट डेस्टिनेशन लाईट हाऊस बोलते. लेट्स गो. हा इकडून रस्ता, तिकडून रस्ता होता पण आम्हाला माहित नव्हता. आता पुढे येऊन आम्ही एका काकांना विचारलं, ते बोलले की तिकडून पण गेला असतात कट्ट्यावर. लोक व्हेरी चांगली, व्हेरी चांगली, व्हेरी चांगली. लगे त्याने पूर्ण मॅप सांगितलं, रोड मॅप अख्खा त्याने. हा इथनं जायचं, अरे इथनं लॉंगकट आला तुम्ही, इथनं जायला पाहिजे होतं. आणि आम्ही पुढे आल्यानंतर पण तो पार्टनर बोलत होता की असं असं जा काहीतरी, हे प्रॉपर डिटेलिंग देत होता. म्हणजे व्हेरी लवली पीपल. नाही तर आपण मुंबईला बघितलं तर बोलणार नाही माहिती, माहिती असून सुद्धा बोलतात नाही माहिती. मी पण त्यातलाच आहे. मी मला पण नाही नसेल माहिती, असेल माहिती तरी मी नाही बोलतो, पण सांगतो कधी कधी. मेंटॅलिटी पण इकडचे नाही तसे, इकडचे चांगले आहेत. व्हेरी गुड, व्हेरी चांगले. नाईस. दिस इज व्हॉट ट्रॅव्हलिंग मीन्स. दिस इज व्हॉट कोकणीज. कोकणीज आहेत, कोकणीज पण चांगले आहेत. गावकरी बघा भेड बकरी भावांना, जसं ना आमच्याकडे पण अशा होत्या भेड बकऱ्या अगोदरच्या जमान्यात, मजबूत वाल्या होत्या. अशीच एक लाईन पूर्ण पडवी आमची भरलेली. आता नाही आहेत सॅडली, काय नाही करू शकत. मला वाटलं हे काय होतं त्याला, हा पण लेंडकावर चालतंय बघा. मी आवाज पण किंग येतो कार गुर ही माझ्या पायात पण आला एखाद दुसरा. आता इथून आहे 20 मिनिटाचं चालणं आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे चालण्याचे किंग कोण, आम्ही. ओनली चालणार बात, ओनली चालू बात. नाकी आखी इझी भेड आहे बघा. तर काहीतरी म्हणजे चिल करायला मजा येईल एकदम. संभोग करायला गलत 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 बोलतोय पण ठीक आहे. म्हणजे आहेच, मजा तर येईल, मजा तर येईल. आणि आम्ही काय चाललोय सुनसान रस्त्यावरून, कुत्रा पण नाही रे. आणि कोण बोलतं की भाई इथं, कोण बोलतं इथे समुद्र आहे कुठे आजूबाजूला. सर सगळं ओसाड पडल्यावर किती फील येते मला. हे माझ्या गावची फील देते मला. वानर विनर धावतायत, असं वाटतंय की वाघ धावतोय. बघा इथे समोर आता तुम्हाला दिसत असेल क्रेझी क्रेझी लाईट हाऊस इन द मार्केट ब्रो. आणि इकडं बाजूला परत ते आलेलं आहे अनस्टॉपेबल समुद्र. आणि इकडं नारळाची झाडं वन साइडेड ब्रो. फक्त तेच आहे गरमी जरा इथं लागायला लागलेलं आहे क्रेझी वाली. पण आता काय नाही करू शकत, ठरलेलो आहे आम्ही, म्हणजे जिंकलेलो आहे आम्ही मेंटली की आम्ही चालायचा निर्णय अजून पण थांबत नाही. तर मंदिर आहे कुठलं तरी, तर परत लाटा. आणि हे मंदिर आहे, दुकान तर आहे जयसिंग. इकडून आत जायला रस्ता आहे. आणि हे मंदिराचं आय थिंक बंद दिसतं. इथूनच पाया पडू आपण. तारकेश्वर मंदिर एंट्री रे किंगवाली लाईट हाऊस. आय थिंक मला पहिला लाईट हाऊस आहे आय थिंक. तो पण डायरेक्ट कोकणातला रे. क्रेझी माइंडसेट होता. आता शुल्क बिल्क लिहिलेलं काहीतरी पण इग्नोर केलं डायरेक्ट. क्रेझी लाईट हाऊस आहे. चला लाईट हाऊसच्या आत चाललं मित्रांनो. कुठली बिझनेस दाखवतोय टॉप ऑफ दी वर्ल्ड. क्रेझी टॉप ऑफ दी वर्ल्ड चालतंय हळूहळू. क्रेझी आहे बघ. आपली चंदा तर काय पण बघ क्रेझी तू वर्ल्ड क्रेझी. हे बघा काय, हे काय माहिती ना, लाईट आहे 3 बल्ब्या आणि क्रेझी. आणि इथून बाहेर जायचा रस्ता आहे. आणि शप्पथ फाटते थोडी पण.
म्हणजे काहीतरी मित्रांनो हे फिरवायला आहे जिथे आणि हे हा ते बल्ब तर तेच आहेत दोन कुठले तरी पॉवरफुल बल्ब आहेत त्याच्याने का डायरेक्ट समुद्राच्या बोटींवर एम काय माहित कधी क्रेझीच बघतोय फर्स्ट टाइमच आणि किंगच आहे याच्यात पण काहीतरी क्रेझी आयटम फिटिंग आहे आपल्या अवकाळीच्या बाहेर आहे समजत नाही पण ठीक आहे फेक इंजिनियर आहे मी तसं हे काहीतरी ग्लास आहे प्लास्टिक सारखं वाटतंय हे तर हे ते लोखंड आहे ना चला आपण जाऊया जाऊ म्हणून तो परतून जो एक पॉइंट दिसत होता आता तिकडे चाललोय आम्ही आलोय तर सगळं बघून जाणं डिझर्विंग आहे माकिया किया आणि तसे पण लोक घाबरवतात बोलतात की डायरेक्ट 4.5ची गाडी आहे डिप्रेशन तर ऑलरेडी आहे तर गाडी नाही भेटली तर मग तोपर्यंत व्हायची दिसतंय ते बघून जा अरे मजा करा भाई हीच लाईफ बेस्ट आहे भाई ए कॉलेज काम ते तर ओके ते करणं आहे त्या ऑप्शन नाही ते करता करता मध्ये जशी 4 दिवसाची 8 दिवसाची सुट्टी कोकणात या कुठेही जावा आणि फिरणं गड वगैरे जायचं जन्नत असं सुख कुठेच नाही एखाद दुसरा मित्र 2-3 मित्र असतील तरी चांगलंच आहे किंवा एकटं पण आता माणूसवर डिपेंड आहे मस्त फिरा एकदम बादशाह बरोबर की नाही 100% येस किंग आता भेटतोच तुम्हाला त्या पॉइंटचे इकडे वरती गेलेलो बॉस आणि आता आलो येत्या खालच्या जागेवर की अजून समुद्राच्या जवळ अजून जवळ त्याच्या जवळ जाणं आपलं काम आहे कारण की नवीन नवीन व्ह्यू बघायचे आहेत पण सेफली असं कुठे पण चढून बिडून वाकडं तिकडं होऊ नये दोन्ही साईडला पाणी समुद्र डायरेक्ट पाणी रे पाणी निळं पाणी आहे आणि दोन्ही साईडला एकाच जागेवर नाही दोन्ही साईडला तर ह्या साईडला आहे आणि तिकडे पण जिकडे नजर जाईल टाका नजर कुठे टाकू शकताय कुठे नजर टाकणार तुम्ही ये पाणी तिकडचं जरा किंग वाटतं इकडं पण किंग आहे पण सगळंच किंग आहे पाणी रे पाणी जरा रंग घ्यायचा विषय पण बसू शकतो किनारपट्टा बघा किनारपट्टा आणि तो वरती लाईट हाऊस लाटा गे आणि कचरो गाडी हे समुद्राच्या एकटा खाणार एकटा त्यांना पण देऊनच जाणार चाडावून प्रॉपर बुंदी शिर्डीचे लाडू सारखे 11 लाडू त्यांना वाटतं तुझे कालचा एखादा लाडू तुमचा पण ह्याच्यात असणार आहे सगळा लाडू सुरुवात करणार आहे कोणाचा चावलेला आहे बाळ अचानक मित्रांनो का माहिती का पण मॅन वर्सेस वाईल्ड वाली चीज झाले लय थकावट गरमी एका पॉइंट वरून निघाल्यावर थकावट गरमी ऑन पॉइंट आहे ऑन टॉप हा इकडे डोक्याला प्रोटेक्शन मानतोय मला तर प्रोटेक्शनची पण ताकद उरली नाही कुठला लावू काय समजत नाही पाणी आऊट झालोय जर मग असतं ते हॉटेल नाही भेटलं गलतीचं तर आऊट होणार आहे आम्ही मरणार आहे कारण की कुठपर्यंत चालायचं आहे तुम्हाला अंदाज पण नसेल
सायको मेंटॅलिटी आहे. चाललं ना 10 किलोमीटर, 10 किलोमीटर चालणार आहे ते. 100% 10 किलोमीटर चालणे असता. या भोकात नाही ना, एक दुसऱ्या भोकामध्ये जायचं आम्हाला. Wrong. तुम्ही आम्हाला जिथं रिक्षात उतरताना बघितलं ना, त्याच्यावर पाठी तिथं जाय, त्याच्या पण पाठी जायची, तिथं गाडी नाही भेटली तर. आणि त्याच्या पाठी तर लयच पाठी आहे तिथं. 15-20 किलोमीटर, 15 ते धरलं 16-17 किलोमीटर. नाही. आय थिंक सगळं मिळून 10 किलोमीटर. नाही 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 पागल, तो 8 किलोमीटरचा रस्ता होता, त्याने 20-30 मिनिटांमध्ये लागले. गोपाळगडवालाच हा, मधूनच 8 किलोमीटर दाखवलं. म्हणजे त्याच्या पाठी सहज 5-6 किलोमीटर अबाउट 10 किलोमीटर, 12 किलोमीटर असं असणार. 12-15 किलोमीटर झाले कॅज्युअल वॉक. हा, आता जरा ना तुम्हाला थोड्या वेळानेच भेटतं. डिप्रेशन येते आतल्या डिस्टन्स कव्हर करणं मेन चीज आहे सध्या, बाकी काय नाही. चला तर आज पार्ट आठवत असेल तुम्हाला, क्रेझी वाला रस्ता. उतरतोय बोलत हळूहळू करतोय आम्ही 5 गोष्टी. व्हेरी इझी आहे, काय दिक्कत नाही. असंच तुम्हाला थोडा मधलामध्ये येऊन भेटत जाऊ. व्हेरी क्रिटिकल टॉक चालू आहेत, सांगू पण नाही सगळं, जरा रक्त पिसाच चवायले. व्हेरी लाईफ टॉपिक, व्हेरी डिप्रेसिंग आहे. चला हात पाय धुवायचा ब्रेक घेतलाय, जरा केस विस भिजूनच निघू पुढच्या यायला. व्हेरी क्रेझी थकावटवाली लाईफ झालेली आहे. काहीच करू नाही शकत. पाणी गार पण आंघोळ पण केलीच असती, इथं वाकडं होऊन पण ठीकच आहे. आता काय आंघोळ करायची, अरे काय भेटेल रॉंग. कर लवकर इथं ऊन लागतं इथं. क्रेझी. बॅक टू लेवल आलोय आम्ही वन्स अगेन, तिथे आम्ही रिक्षाने उतरलेलो. आणि याच्या पुढे काय आयडिया नाही आहे. तिथे का टेकवलंय आम्ही आमचा कामला, काय माहिती नाही, पण नो आयडिया व्हॉट टू डू नेक्स्ट. हे 2 रिक्षा तर आहेत, आता बघू काय करायचं. फायनली खुशीचा माहोल झाला. गुड न्यूज भाई, गुड न्यूज की 2 GST अजून येणार आहे. डोळ्यात पाणी येतो भाई, पाणी. एवढा खुश झालोय मी. गलतच बोलतो बाई पण नाही तुला गलत आहे. हो, आपल्याला 10 किलोमीटर एक्स्ट्रा जायला लागला असतं जर एसटी नसती आली तर. चालना तर किंमत होतं कधी भाई एकदम मजा आली. ऑर्गॅझम आला मला. एक त्या काकाने सांगितलं हॅक, जी काका तिकडे खुर्चीवर बसून आहेत ना, ते भाई त्यांनी डायरेक्ट प्रॉपर, कारण की दादा ते तिथेच राहतात, त्यांनी प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली. त्यांना कॉन्फिडन्स पण आहे की 2 GST अजून गेली नाही. भले आता 2:30 वाजले, 2:30 वाजले ठीक आहे, पण त्यांना कॉन्फिडन्स आहे की 2 GST नाही गेली. बस पॉझिटिव्हिटी, खुशी भाई ऑन टॉप. क्या हा व्ह्यू. आता हे लाटा बिटा बघत आम्ही लास्टचा व्ह्यू घेऊन गॉगल बीचला जातो. कमी थोडी अजून बाकी आहे ना. डेस्टिनेशन ही जा रहा है. आपण साईडला राहिलो पाहिजे. चढवतो तो कधी पण शकतो अंगावर. क्रेझी टर्न मारणार आहे ना, तो दाखवणार मी. जो तो क्रेझी टर्न मारणार आहे ना, तो मी दाखवूनच दम घेणार विथ दिस व्ह्यू. शेवटचा व्ह्यू. ते घर कट्टेवाले काय जेव्हा येऊ तेव्हा येऊ. ते लास्ट लोक माशी बिशी करतात. आणि बस क्रेझी टर्न मारणार इकडच्या इकडे. बस बस तिकडे काय माहिती, सीट तर खाली आहेतच. चला भेटूयात आज जाऊ. डेस्टिनेशन तर नाही आली, म्हणजे जे आम्ही 10, 5, 7, 8 किलोमीटर चालणार होतं ते वाचलंय फक्त. फाट्यावर जाऊन सोडणार बस. आणि त्याच्या पुढे वेगळी एसटी. अरे नॉर्मलच आहे, पण तिथनं जर आपल्याला वाटतं इझी आहे. म्हणजे एसटी भेटतंय हे बोलतात तेवढीच मोठी गोष्ट आहे. बाकी बोका कुरकुरे खायची बात झाली. आता नेक्स्ट स्टॉपवर येऊन बसलोय फाट्यावरती. आम्हाला फाट्यावर नको मारलं म्हणजे झालं बसनी, नाही तर अजून 2 तास वेटिंग. इझी कुरकुरे पेन ऑप्शन तो दिसतोय टॅम्पोवाला. गलत भेटलेले आहे. लय स्ट्रगल नंतर आता आम्ही चिलपणे जाऊ शकतो. आहे ते जाऊ अर्धा तासात. म्हणजे तुझी 3:30ला त्याच्यावर 3:45 आंघोळीला गेल्यावर माकी आहे. आता तर इच्छा मरत चालले माझी. माकी अड्या. आता चला आम्ही जरा चालू आहे, सोशल मीडियातून चालू आहे. चला भेटू नंतर.
क्रेझी बीच एरिया, म्हणजे लास्ट पॉइंट ऑफ अवर प्लॅन बोलू शकतो. म्हणजे मेन जे होतं प्लॅन त्याच्यातला लास्ट. डायरेक्ट बीच म्हटलं की डायरेक्ट नारळाची झाडं चारीकडे आणि समोर बीच. इतका मोठ्या स्ट्रगल नंतर आलोय. क्रेझी जन्नतच बोलतात त्याला. तर फक्त आंघोळ करणं अजून एक किंगवालं काम असणार आहे आणि ते मला वाटतं मीच करणार आहे. मी तर बघू हा याचं कधी पण म्हणजे काय खरं नाही. क्रेझी आईची कटकट तिकडं चालायला वॉकला पण किंग वाटतंय. आणि जस्ट प्रायव्हेट बीच. कोणच नाही कोणच नाही फक्त आपणच. सँड तर जास्तच आत्ताच मार्केट मधून आणले असे वाटते. त्याचं साला तिकडे जीवन अशी सडलेली. हो भाई कचरा पण असतो इथे भाई. क्रेझी आमच्या आईचा दाना रे गेला रे उडणार उडाले. व्हेरी किंग. मग तसं छकडीगिरी करायला लागलं. ते लोक बसले तर पाण्यात बुडकी मारून. तेच भीती रे म्हणून तसं लांब सारखं नाही जाऊ शकत आतमध्ये. म्हणून असं लांबच राहणं. लांबच राहून तिथं झोप नाही डायरेक्ट. तर पुढे गेलो की आऊट झालो डायरेक्ट मरणार. लाटा बघा ना. लाटाला काहीतरी ॲग्रेसिव्ह आहे. सेफ अजिबात नाही वाटत. काय माहिती भाई व्ह्यू. भाई व्ह्यू इथं पाणी चालू होतं आता. इथं व्ह्यू बघा. जन्नत काय नाही असं ओपन मध्ये नवरा. तरी कॅज्युअल आंघोळ बिंघोळ करून झाली. लय इरिटेट झालं खरं तर कपडे बिपडे चेंज करताना ना. आणि जे अंडरमध्ये आणि म्हणजे समजून जा जी रेती घुसली आहे ती खूप त्रासदायक आहे. इरिटेटिंग ऑन अनदर लेवल. आणि कपडे घालताना पण लय मदत घ्यायला लागली एकामेकाची. केलं तर हे बोलणं जरा LGBT होते पण तरी जे आहे ते आहे. पण ठीकच आहे. बघा इकडे घोडे बिडे चढतात रे. क्रेझी क्रेझी सीन आहेत. क्रेझी घोडा आहे. घोडा छोटा घोडा पण आहे. क्रेझी कॅज्युअल आहे. क्रेझी नजारा ऑलवेज ऑन टॉप. जस्ट लिटिल बिट इरिटेटिंग बट नजारा ऑलवेज ऑन टॉप. अनहोनी विचार केलेली ती झाली. गलत आहे. कितपत गरज आहे. कितपत डिप्रेशन घ्यायचं माणसाने. 2 बाटल्या आणि ते कपडा बिपडा कसं काय कांड घातलंय. एका पायावर उभे राहून आणि ती पोरगी पाठी मागणं बघत होती गाडीत बसून. तिथं अलग ट्रॉमा आहे ते मला. कपडे बघितलं पण नाही रे मी. अख्खा बीच बघतोय. सडे आंबरे अख्खा बीच. काय शरमच नाही सोडली. आणि तिकडे पूर्ण व्यवस्था आहे रे आंघोळ बिंघोळची. व्हेरी रिग्रेट्स येऊन जाणार कुठे. एवढे रिग्रेट्स येऊन जाणार तरी कुठे मला समजत नाही. हट. एकतर ह्याच्या चार्जिंग करत होतो आयफोनची. माझा फोन स्विच ऑफ पडलाय. अलग रिग्रेट. आता जर घरून कॉल आले तर शिव्या 4. तुझा फोन थोडा ओपन तरी करू आपण. पण तो ओपन करणार कारण जितूला फोन लावून नाही गरजेचं. गलतच आहे. गलतच आहे सगळं. मध्ये जातोय तर का. आणि सनसेट नाही पोहोचणार काय माहिती. आलूदा नंतर आता नाही. नो नाव काय
अरे कॉमेडी झाली. रॉंग व्हेरी रॉंग. मी का माही बदनाम ते माझेच होते गांडू. 10 रुपयाचे नोट. माझेच होते. 10 रुपयाची नोट होती. माझी होती कोणी याने उचलली. माझी होती. कोणाची होती आता त्याच्यासोबतच सत्य. मग माझे होते 10 रुपये ते पडले खिशात होते. खोटं. कसं रुमाल काढायला जातो तो एक दादा गेला त्याचेच असणार. नाही रोज तुमच्या कलिंगडिंद मार्केट. कलिंगडिंद गर्दी झाली वेळच्या आता. आता तिथे ऑर्गॅनिक येते. आला सुपराच्या बीचवर पण अशी झाडं. गोवाला आलो गाईस. गोवाला आलो गाईस. आणि तुम्हाला समजत असेल कसा गेला म्हणजे सन किस्ड होतो आम्ही. थोडंसं तर मला समजत असेल की जरा सनसेट टाइम आहे. सनसेट टाइम आहे तुम्हाला समजत असेल. क्रेझीवाला एकदम जन्नतच आहे. तास तर मी गोवा आउटफिटवर आलो डायरेक्ट. हा क्या केसांना तेल लावलं रे. गलत आहे विकत घेऊन. ठीक आहे चांगलंच वाटतंय. आता जरा लोक आलेत बीचवर. आधी नव्हते कोण. आधी साली खाली बीच होता. आम्ही आंघोळीला आलेलो. आता जरा ठीकठाक लोक आलेत. आईची कटकट जागा खाली झाली. गलत नक्की सगळ्या सिनेमॅटिकमध्ये उद्या काय लागलं ना तशा रॉंग तसे लागणं गलत आहे. आता मग व्हायचं घेते जवळ जाऊन ऑफ टू गणेश खिंड आणि तिकडून घरी सॉर्टेड. तर कंटिन्यू अम्मा बहीण एक करणे पैसे. कॅज्युअली बस भेटलेली आणि रेडी टू गो स्लीप अँड रेस्ट लाईफ. रेस्ट इन पीस ब्रो. थँक यू फॉर गॉड टू गिविंग सच अ बेस्ट अँड गुड लाईफ. डेफिनेटली. भावांनो घरी आलो आम्ही जिवंतपणे. सक्सेसफुली रिच्ड. भावांनो सक्सेसफुली रिच्ड. खाली काय दिसत नाही. डोळ्याला लाईट मारली. रिक्षा करून पैसा बरबाद झाला पण इट्स ओके. करूच नाही शकत. लांब गेलेलो. चड्डी फाटली व चड्डी. चावी बोललेलं की नाही हे गेलं ते खाली पडला तर चिरणार. पण किंग सारखा फोडून नको मानला तुला. अंडा असं पकडायचं. ही पोझिशन पाहिजे पकडायची आणि चाट. पाच कपची गेली आत. कपची मग हाताने काढायची. कपची गेली तर हायजिन की MCB ग तोडतोय रे. बघा थोडंफार चालतंय यार. इग्नोर करा. घाणे का म्हणा. हे अंडा तर नाही पडलं ना. आता बघा आता परफेक्शन बघा. हे अंडा आहे. दिस इज अंडा. टाकू शकत. टाकू शकत. काय नाही टाकू शकत. टाक नाही भाई. टाक नाही.
याच्याने लोक घाबरणार उलट्या काय घाबरणार जिथे असतील तिकडे उलट्या चालू करतील. तरी नॉर्मल आहे. नॉर्मल तर पण मी काहीतरी फोड अजून एक फोड ती अंडा खाली पडला पण रे सरा छिन्नार रे अंडा वेस्ट करतोय ना. परफेक्ट वे डायरेक्ट टोपात सोडायचा अंडा पण ते ऑटोमॅटिक वेस्ट ओनली वेस्ट. व्हेरी रॉंग लाईफस्टाईल झाले. आता हे मिक्सिंग करून नंतर आधी फुसायला लागेल. ठीक आहे. अंड्यामध्ये मला तर घाण पण दिसतच आहे. नाही ओके झालं. तेल तर टाकलंच नाही. छिनार रे छिनार की चालू आहे लाईफ मध्ये. अरे तू बनियान पण नाही अंगावर. चायनीज वाल्यासारखी पद्धत झाली. क्रेझी. जाऊ दे मला वाटतं जास्त गेलं. तेलाने कोलेस्ट्रॉल अटॅक आजच येऊ दे. आज रात्रीच येऊ दे. माझी इच्छा आज रात्री जाऊ दे. राहिलंच गे का बाकी गंदगी मध्ये थांब आता नको काय करू. थांब वेस्ट. ह्याच्या तिखट मीठ पण टाकू. हलू टाकू ना. मग गॅस का लावून ठेवतोय. ह्याच्यावरती ठेवायला एवढं लवकर शिजणार नाही ना ते. नाही शिजणार. परत लागला जास्त. मीठ प्लस चांगलं गलत आहे. ब्लाऊला ना मी अरे हे नाही टाकू शकत. टाकूच नाही शकत. व्हेरी रॉंग आहे. नाही म्हणणार हे पब्लिक जीव सोडणार. आहे तर तिकडच पेल. आता काय ऑप्शन नाही. टाक. झालेला आयटम घरून आणलेलं आहे. गाव बस झालं. मीठ पेला जाय थोडासा. पण कॅज्युअल दगड बिगड बनले. ठीक आहे. तिकडं आणलेलं ते खाऊन मिलो असतो. खरंच टाकणार होता जास्त. त्याची वाद घेतला. लय कमी झालं मीठ. लय कमी झालं. आपल्या चवानुसार टाकू नंतर. ठीक आहे. आता काय करू माहितीये का. थोडस आता गॅस चालू कर आणि थोड्या वेळाने भात टाकून द्या 2 मिनिटांनी त्यात. आणि ते हलवायला पण लागणार आहे. हलवणार कधी तू. मी आता हलवतो ना. हा ठीक आहे. आठ सोडू नको. मी पळतो लगेच. रेडी राहतो पळायला. अरे तिकडं नको. पाईप आहे मरणार रे. गावात रे. जास्त मग होतंय काहीतरी होतंय. मला वाटते भात टाकला पाहिजे नाही जातात. हा टाकला तर पाहिजे. पण तिखट का वाटतं एवढं क्रेझी. जास्त टाकले ना म्हणून. ठीक आहे. याला आता इकडे ठेवशील. होतंय लवकर टाक. मी तर बोलतोय आता बोलले थोडस ह्याच्यामध्ये. चमचे इथे ठेव. चमचे इथे ठेव. अरे ते होतंय तू ये ना. अरे वरती उचल ना ते. स्पेशल अंडा राईस इज रेडी. जस्ट लुकिंग नाईस. क्रेझी दिसतोय माझं. त्यातल्या त्यात कपची नको बस अंड्याची. नाही थांब मला एक चान्स आला. क्रेझीनेस बघा फक्त आता. वाटत चेप बनवलं ते पण खायला नाही भेटणार. क्रेझी मार धपाटे. आपण मुसलमान कधी झालो का. मुसलमान लोक करतात. क्रेझी पाप लागणार. हे पण करतातच. केक. अंडा केक बाय सुयश देवकर. हातभार बाय मी. अंडा केक प्रॉपर बनलाय. क्रेझी. चला आता खातो आम्ही. आणि जर काहीच नाही आलं तर ह्याच्यात तिखट मीठ भात टाकून तर नक्कीच खाऊ चांगलं पण. बाकी जय हिंद जय महाराष्ट्र. किती सेकंदाची.